भोर शहराचा आपण जर विचार केला, ही ऐतिहासिक भूमी आहे। भोर शहरात अनेक अशी काही गोष्टी आहेत, त्याचं पुनरुज्जीवन होणं महत्त्वाचं आहे। भोर शहराला ब्रिटिशकालीन जुना ऐतिहासिक शहराचा वारसा आहे आणि 1885 साली भोर संस्थकांनी उभारलेली भोर नगर परिषद इमारत आहे, ही खऱ्या अर्थाने या इतिहासाचा साक्षर आहे। या वास्तूचं संरक्षण आणि पुनरुज्जीवन करण्यासाठी शासनाने निधी दिला पाहिजे आणि तो मिळावा अशा ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो। त्याचप्रमाणे रामबाग तलाव असा या भोर शहरात आहे, त्या ठिकाणी हा तलाव नसून खऱ्या अर्थाने शहरातील एक अतिशय जुन्या काळातलं एक वैभवशाली वैभव आहे। त्या ठिकाणासाठी आपण या ठिकाणी निधी द्यावा अशी अपेक्षा व्यक्त करतो। भोर शहरात या ठिकाणी नदीच्या शेजारीच भोर शहर आहे आणि नीरा नदी त्या ठिकाणी वाहती। भुयारी गटर त्या ठिकाणी नाही आहे किंवा सांडपाण्याचा कुठलाही प्रकल्प त्या ठिकाणी झालेला आहे, तेव्हा तो व्हावा त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची अपेक्षा आहे। तो निधी मिळाला तर शहराची चांगली समस्या पण सुटेल आणि खऱ्या अर्थानं नदी जी नीरा नदी आहे ती भविष्य काळात चांगल्या परिस्थितीत राहील अशा ठिकाणी मी आशा व्यक्त करतो। सर तर 2 मिनिटं साहेब आम्हाला बोलू द्या। बाकीचे मंडळी साहेब एक 20 अर्धा तास बोलतात आणि तुम्ही नवीन सदस्यांना संधी देताना 2 मिनिटात उरकायला सांगता, हे बरोबर नाहीये। बोला आपण। राष्ट्रीय पातळीवर अनेक खेळाडू या ग्रामीण भागामध्ये तयार होतात, परंतु या ठिकाणी अजून क्रीडांगण नाहीये। भोर राजवाडा कमान ही खऱ्या अर्थाने भोर संस्थानाचा आत्मा आहे। त्या विकास करण्यासाठी आपण या ठिकाणी मदत केली तर संस्थांचा इतिहास सांस्कृतिक वैभव याचे प्रतीक समजून याचा सर्वांगीण विकास केल्यास भोरला पर्यटन अर्थकारण आणि सांस्कृतिकदृष्ट्या खऱ्या अर्थाने महत्त्व प्राप्त होईल। ही चारही मागण्या फक्त आर्थिक मागण्या नाहीत तर भोर शहराचा इतिहास पर्यावरण आरोग्य संस्कृती आणि तरुणाईचं भविष्य याशी निगडीत आहे।